Good morning to all. I'm your friend Shrutika. Let's see. In this video, we are studying how to scale up your business. Yeah. In last video, we are seeing the who is the person, who is the different personalities, the change the word we are understanding. And in this video, we are studying how to scale up your businesses. So let's start. Mm, this is the image I was showing to you. This image shows you how you are working in different scale, how you are studying in different scale, how you facing the different scale. Yeah. how you are studying. सपोज तुम्ही कोणत्या तरी बिझनेसमध्ये काम करत आहात आणि बिझनेस सुरुवात करायचा आहे आणि ते बिझनेस सुरू करता असताना तुम्हाला ते स्केलअप कसं करायचं आहे, बिझनेस स्केलअप कशा रीतीने आपल्याला केलं पाहिजे, या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला मी शिकवणार आहे की हाऊ टू स्केल अप युअर बिझनेस. सो या ज्या इमेजमध्ये हे शो करत आहे की तुमच्याकडे पूर्ण वर्ड आहे. मीन्स वॉट की सपोज तुम्ही एका कंट्रीमध्ये कोणत्याही एका गल्लीमध्ये, अदरवाईज एका दुकानामध्ये तुम्ही तुमचा बिझनेस सुरू केलेला असाल, अदरवाईज तुम्ही घर बसल्यास बिझनेस सुरू केलेला असाल, तर ते तुमचे जे काही बिझनेस आहे, तुमचं जे आयडिया आहे, त्या आयडियाचं स्केलअप करून त्याचं बिझनेस कशा रीतीने डेव्हलप केलं जातं, तर त्या डेव्हलपमेंटसाठी पूर्ण पृथ्वी तुमच्याकडे आहे. आज मोठे मोठे जे बिझनेस पर्सनॅलिटीज आहेत, जे टाटा असू दे, अदरवाईज रिलायन्स कंपनी असू दे, अदरवाईज एनी अदर कंपनीज, जे एवढ्या पद्धतीने एवढं ग्रोअप केलं, एवढं मूव ऑन केलं त्यांच्या लाईफमध्ये, त्यांनी खूप सारे प्रॉब्लेम्सला फेस केले आणि प्रॉब्लेम्सला फेस करून त्यांनी पूर्ण वर्ल्ड कॅप्चर केलं. आज महिंद्रा, आज टाटा, आज रिलायन्स अँड डिफरंट जे काही कंपनीज आहेत, त्यांनी आपलं जे काही स्टँडर्ड क्वालिटी आहे ते मेंटेन करून त्यांचं प्रोडक्ट जे आहे आजपर्यंतच्या पूर्ण जगामध्ये जितके काही कंट्रीज आहेत त्या कंट्रीजमध्ये त्यांनी पोचवलेलं आहे. सो लेट्स स्टार्ट की आपण तुमचे जे काही प्रोडक्ट्स आहेत, तुमचे जे काही व्हॅल्यूज आहेत ते स्केलअप आपण कसं करायचं ते. सो या व्हिडिओमध्ये मी इन्फॉर्म करणार आहे, तुम्हाला शिकवणार आहे ते म्हणजे इंट्रोडक्शन. फर्स्ट ऑफ ऑल, हाऊ टू स्केल अप द बिझनेस अँड टॉप 10 सक्सेसफुल बिझनेस इन द वर्ल्ड इन 20th सेंचुरी. आजच्या काळामधले टॉप 10 सक्सेसफुल बिझनेस कोणते आहेत अँड 5 स्टेप्स टू स्केल अप युअर बिझनेस. म्हणजेच काय, कोणते 5 स्टेप्स आहेत ज्याच्यापासून तुम्ही तुमचं बिझनेस स्केल अप करू शकता. सो फर्स्ट स्टेप इज इन थिंक बिग अँड ॲक्ट बोल्ड. Okay, and next one is build a public profile, and next one, work on your business, not in it. Okay, and next one is find and establish key relationship and network, and last one is evaluate financing options for expansion. Yeah. अँड लास्ट आपण बघणार आहोत की प्लॅनिंग ऑफ स्टार्ट द बिझनेस. अँड लास्ट वन, पुढच्या जे काय फ्युचरिस्टिक जे काय व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये न्यू जर्नी ऑफ इनोव्हेशन याबद्दल आपण बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. First of all, introduction. In introduction, what I was saying on here, to grow your business successfully, you need to coordinate several moving parts into one smooth machine. In this session, Sandra Holzman with the marketing cruise will providing a 360-degree view of key aspects to considered and the necessary steps to develop a plan for a growth. ह्या व्हिडिओमध्ये, या इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला हाऊ टू स्केल अप द बिझनेस या टेक्निकमध्ये तुम्हाला एक इन्फॉर्मेशन अशा रीतीने सांगणार आहे की तुमचं जे काही बिझनेस आहे ते पूर्ण 90 डिग्रीमध्ये प्लॅन केलं पाहिजे. सपोज तुमचं जे काही एक कॉर्डिनेटर म्हणजे एक ॲक्सिस बिझनेस शो केलं पाहिजे, एक ॲक्सिस तुमचं जे काही गुड्स आहेत, व्हॅल्यूज आहेत ते सांगितले पाहिजे, आणि एक ॲक्सिस जे आहे तुमचं जे काही सक्सेस आहे ते सक्सेस इन्फॉर्म करतं. हे टोटल 360चं जे काही की आहे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. टू ग्रो युअर बिझनेस सक्सेसफुली यू नीड टू कोऑर्डिनेट सेव्हरल मुव्हिंग पार्ट्स इन टू वन स्मूथ मशीन. म्हणजेच काय, तुम्ही सपोज एखादं बिझनेस सेटअप करत आहात, एखाद्या ठिकाणी तुम्ही तुमचं बिझनेस सुरू केलेला आहात, तर तिथून
ते तुमचं जे काही जर्नी स्टार्ट होते आणि त्या जर्नी स्टार्ट झाल्यानंतर तुम्ही त्या पॉईंट्सपासून जे काही वेगळे वेगळे सेक्टर्समध्ये तुम्ही काम करत असाल, कोणते वेगळे वेगळे प्रोडक्ट्स तुम्ही सेल करत असाल, त्या प्रत्येक प्रोडक्टचं सेल करत असताना त्याचे जे काही येणारे प्रॉब्लेम्स आहेत, त्याचे जे काही कस्टमर रिक्वायरमेंट येणार आहे, त्याचे जे काही प्रॉब्लेम्स येणार आहे, जे काही कंप्लेंट्स येणार आहेत, ते अंडरस्टँडिंग करून त्याचे जे काही प्रॉब्लेम्स क्लिअर करून त्याला मूव ऑन करणे आणि त्याचं जे काही सक्सेस असतं ते पूर्ण तुमचं 90 डिग्रीमध्ये जे काय तुमचं ग्राफ येतं त्या ग्राफनुसार या ठिकाणी एक्सप्लेन केलं जातं. सो नेक्स्ट या ठिकाणी पॉईंट आहे तो म्हणजे टॉप 10 बिझनेस इन द वर्ल्ड इन 20th सेंचुरी. 20th सेंचुरीमधले कोणते कोणते जे बिझनेसेस आहेत जे टॉपवरती राहिलेले आहेत. ओके, सौदी ॲरामको इज बिलियन इज 110.9 बिलियन. ओके, ॲपलचं जे काही या ठिकाणी खूप सारे कंपनीज आहेत. ओके, मी सगळ्याच कंपनीचं एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगणार नाही आहे. या ठिकाणी जे काही टॉप 10 बिझनेस जे काय आहे 20th सेंचुरीमधले, त्यांनी आपलं बिझनेस सुरुवात केल्यानंतर त्यांना स्वतःला ग्रोअप करून त्यांनी त्याच्यावरती वर्कआउट करून त्यांनी किती ग्रोअप केलं आणि आज पूर्ण वर्ल्डमध्ये त्यांचं जे काही सेटअप कॅपॅसिटी किती आहे या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. ज्या ठिकाणी सौदी अरेबिया असू दे $110 त्यांनी केलेलं आहे. ॲपलची जी कंपनी आहे $59 त्यांनी बिलियन्स डॉलर त्यांनी केलेला आहे. अँड इंडस्ट्रीयल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना यांनी $45 बिलियन केलेलं आहे. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स जे काय आहे $39.8 बिलियन जे काय प्रॉफिट मिळवलेलं आहे. चायना कन्स्ट्रक्शन बँक ह्यांनी जे काय 38.4 बिलियन केलेलं आहे. JP मॉर्गन चेस अँड कोऑपरेटिव्ह जे काही कंपनीज आहेत त्यांनी $32.4 बिलियन केलेलं आहे. आणि अल्फाबेट जी काही कंपनी आहे ती कंपनी $30.7 बिलियन केलेलं आहे. ॲग्रिकल्चर बँक ऑफ चायना यांनी $30.6 बिलियन केलेलं आहे. आणि बँक ऑफ अमेरिका जे काय आहे ते $28.1 बिलियन केलेलं आहे. आणि बँक ऑफ चायना $27.2 बिलियन जे काय आहे त्यांचं जे काय बिझनेस आहे ते वर्ल्डमध्ये स्प्रेड करून त्यांनी आज टॉप 10 बिझनेस इन द वर्ल्ड इन 20th सेंचुरीमध्ये त्यांनी त्यांचं जे काय नाव हे मिळवलेलं आहे. या ठिकाणी खूप सारे बिझनेसेसबद्दल मी तुम्हाला बोलले आणि जे काय सौदी असू दे, ॲपल असू दे, अदर कोणतेही कंपनीज असू दे, या ठिकाणी चायनाची कंपनीज का जास्त घेतलेल्या आहात असं तुम्ही जर विचारत असाल तर आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. बट 20th सेंचुरीमध्ये जे काही टॉप 10 कंपनीज आहेत त्या टॉप 10 कंपनीजमध्ये चायनाचे जे काही कंपनीज आहेत हे त्याच्यामध्ये ॲड झालेले आहेत. बिकॉज ऑफ त्यांचं जे काही डेव्हलपमेंट आहे, त्यांचे जे काही इम्प्रूव्हमेंट आहे, प्रत्येक कंपनी हा कंट्रीला रिलेट करत नाही. प्रत्येक कंपनी हे त्याच्या स्वतःशी कनेक्ट करते आणि ती स्वतःच्या कनेक्ट करून त्यांनी स्वतःला ग्रोअप करून त्यांनी इम्प्रूव्ह केलेला आहे. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एकदा बघू की चायनाची जी काही कंपनीज आहेत त्यांनी कशा पद्धतीने काम केलं जातं, त्यांचे पॉझिटिव्ह पॉईंट्स काय आहेत, निगेटिव्ह पॉईंट्स काय आहेत, आपल्या ज्या काही कंट्री आहे त्या आपल्या कंट्रीजमध्ये ते जे काही पॉईंट्स आहेत आपण कशा रीतीने पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे आणि स्वतःचं जे काही निर्माण आहे ते स्वतःचं निर्माण कसं घेतलं पाहिजे त्याबद्दल आपण बघू. सो लेट्स स्टार्ट. आपण या ठिकाणी बघणार आहोत की जे काही 5 स्टेप टू स्केल अप युअर बिझनेस, या कोणते 5 स्टेप्स आहेत ज्याच्यापासून तुमचं जे काही बिझनेस आहे ते तुम्ही स्केलअप करू शकता. फर्स्ट इज इन अ थिंक बिग अँड ॲक्ट होल्ड. नेक्स्ट वन इज इन अ बिल्ड अ पब्लिक प्रोफाईल. अँड नेक्स्ट वन इज इन अ work on your business, not in it. Okay, and next one is in a find and establish key relationship and networks. Next one is a 5 is a last one is an evaluate financial options for a explain. Yeah. सो यातलं आपण फर्स्ट बघणार आहोत की थिंक बिग अँड ॲक्ट बोल्ड. ओके, या ठिकाणी मी असं का बोललेलं आहे की थिंक बिग ॲक्ट बोल्ड, बिकॉज ऑफ तुमच्या जे काय बिझनेसमध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असणे हे खूप गरजेचं आहे. सपोज तुम्ही एखादं बिझनेस करत आहात आणि आफ्टर 1 मंथ्स तुमच्याकडे जे काही प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आले आणि त्याच्यावरती तुम्ही ॲक्ट न करता तुम्ही निगेटिव्हली तो पॉईंट ऑफ व्ह्यू घेऊन तुमचं जे काही बिझनेस स्टॉप करत असाल, दिस इज युअर प्रॉब्लेम. सो तुम्ही जे काय त्याच्यामध्ये काम करत असाल तर तुमचं जे काय ॲटिट्यूड आहे, ती जी काय ॲटिट्यूड आहे ती पॉझिटिव्हली ठेवली पाहिजे. सो या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, नो दिस डझंट मीन डिल्युशियस डे ड्रीमिंग इट ऑफ virtually no use of anyone to sit around imagining
themselves as the next Bill Gates, sitting in on a dollar of 100 billion stock of cash. But if you have a $5 million business, why can't it be a dollar 50 million companies? Or a better yet, how can you strategically go from dollar 50 million to a dollar 500 million? This is thinking big. Of course, again, it's of no value to just sit there and think about it. You have to take bold actions, surrounding yourselves with a right team, mentors, and connections. Build strategical to reach your big thoughts, then pull the tiger, and as the means pull your target. Yeah, as the British says live by says means he's a British person. He's told that he who dare win and started with an abundant factory, some old equipments, and dream 8 year later. He's the proud father of $1 billion dollar business, nicely done. Okay, and thinking big and action bold. या ठिकाणी मी जे काही एक्सप्लेन करत आहे, ह्या एक्सप्लेनेशनमध्ये हे एक्सप्लेन करायचा मी प्रयत्न करत आहे की सपोज तुम्ही एखाद्या बिझनेसमध्ये काम करत आहात आणि तुम्ही जर त्याच्यावरती म्हणजेच ह्या ठिकाणी डॉलरमध्ये जर तुम्ही एक्सप्लेन करत असा ना, तुम्ही जर सपोज एका महिन्याला जर तुम्ही 10,000 कमवत आहात, तर बिझनेसमध्ये ग्रोअप करताना तुमची जी प्रॉफिटेबिलिटी ते नेक्स्ट मंथमध्ये 20 मिलियन कसं करता येईल, मीन्स 20,000 कसं करता येईल, 30,000 कसं करता येईल, 40,000 कसं करता येईल, हे त्याच्यावरती तुम्ही स्केलअप केलं पाहिजे. एव्हरी प्रॉफिटमध्ये जे काही तुम्ही बिझनेसमध्ये प्रॉफिटेबिलिटी मिळत असता, त्या प्रॉफिटेबिलिटी डे बाय डे कशा रीतीने इन्क्रीज केलं पाहिजे त्याच्यावरती तुम्ही काम केलं पाहिजे. आणि ते काम करत असताना तुमची जी काय ॲटिट्यूड आहे ती बिग आणि ती जी काय आहे वेगळ्या रीतीने पॉझिटिव्हली ठेवली पाहिजे. आणि ह्या ठिकाणी जे काही तुम्ही त्या पॉझिटिव्हली घेतला म्हणजे हां हे चांगलं होईल, हे असं होईल, हे तसं होईल, अशा रीतीनं पॉझिटिव्ह थिंक करून पण चालणार नाही. तुम्ही जोपर्यंत त्याच्यावरती ॲक्शन प्लॅन घेणार नाही, जोपर्यंत त्याच्यावरती तुम्ही काम करणार नाही, तोपर्यंत तुमचं जे काय प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होणार नाही. आणि तेव्हाच तुमचं जे काय प्रॉब्लेम आहे ते क्लिअर होऊन तुमचं जे काय सेटअप आहे ते होऊ शकतं. सो या ठिकाणी बिझनेस करत असताना तुमचं जे काय ॲटिट्यूड आहे हे खूप चांगल्या रीतीनं असलं पाहिजे. कित्येक वेळेला तुमचं जे काय प्लॅनिंग केल्यानंतर कित्येक वेळा ते फेल होऊ शकतं आणि कित्येक वेळेला ते तुम्हाला प्रॉफिटही मिळवून देऊ शकतं. बट फेल झालं म्हणून पाठीमाग थांबून स्टॉप बिझनेस करण्यामध्ये अर्थ नाही आहे. तर त्यातून काहीतरी शिकून स्टडी करून तुमचं स्वतःचं एक काहीतरी निर्माण केलं पाहिजे. या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की सपोज तुम्ही कोणाकडूनही गायडन्स घेत असाल, तुम्ही कोणाकडूनही सजेशन्स घेत असाल, तर तुम्ही त्याच्यावरती जे काय त्यांनी सांगितलं असलेलं मोटिवेशन गोष्टी आहे त्याच्यावरती तुम्ही ऐकलं पाहिजे, ते अंडरस्टँडिंग केलं पाहिजे. बट जे काय तुम्हाला वे आहे मीन्स कोणत्या ठिकाणाहून तुम्हाला सुरुवात करायचं आहे हे तुम्ही डिसाईड केलं पाहिजे. अँड दिस इज द थिंग व्हॉट यू प्रेझेंट यू ॲज अ वेल पर्सन. ओके, सो नेक्स्ट वन इट इज बिल्ड अ पब्लिक प्रोफाईल. या ठिकाणी बिल्ड अ पब्लिक प्रोफाईल काय सांगितलेलं आहे की स्टीव्ह जॉब्स और ॲपल विच हॅज अ बिगर इम्प्रिंट ऑन युअर ब्रेन. ओके, इवन इफ युअर आन्सर इज ॲपल, इट्स ओनली बाय द हिअर ऑन युअर chain. Okay, Jobs was a master at creating a bigger than life public profile. You need to do the same. We no longer live in a B2B or a B2C world. It's people to people, P2P, and becomes you are the leader of your company. Other people read customers, investor, advisors, strategical partners want to know you. I cannot tell you how many business websites I came across where you can't find even the business basic information on the founder, leader of the business. If this defines your approach, and shame on you. ओके, सो स्टीव्ह जॉब्स जे काय ॲपलची कंपनीचे जे काही ओनर होते त्यांनी काय केलेलं होतं की स्वतःचं जे काय पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे ते पूर्ण जगासमोर दाखवलेलं होतं. ते स्वतःला प्रेझेंट करून टाकलेले होते. कित्येक गोष्टी त्यांनी जे काय इन्व्हेंट केलेलं आहे, त्यांनी जे काही क्रिएट केलेलं आहे ते स्वतःपासून त्यांनी निर्माण केलं, त्याच्यावरती त्यांनी काम केलं आणि तेच जगासमोर त्यांनी एक्स्टॅब्लिश केलं. ॲज अ एक पॉझिटिव्ह लीडर या पद्धतीने जगासमोर त्यांनी कित्येक गोष्टी मांडले, त्यांनी अंडरस्टँडिंग करून दिलं आणि तिथून प्रत्येकाच्या मनामध्ये जी काही त्यांच्या
त्याच्याबद्दलचे जे काही विचार आहेत, ॲपलबद्दलचे जे काही विचार आहेत ते बदललेले आहेत. आज कोणतंही प्रोडक्ट जर ॲपल जे काही प्रोडक्ट डेव्हलप करून ते जर मार्केटमध्ये सेल करत असेल तर याचा अर्थ असं असेल की प्रत्येक कस्टमरच्या ब्रेनमध्ये हे फिट झालेलं आहे की ॲपलचे सगळे प्रोडक्ट्स हे ब्रँडेड असतात. सो दीज थिंग्स विल बी कम फ्रॉम त्या ठिकाणी जे काही काम करणारा जो काही CEO आहे, अदरवाईज एनी वन ग्रेट पर्सनॅलिटी ज्या बिझनेस जे काही एस्टॅब्लिश केलेलं आहे त्या बिझनेस एस्टॅब्लिश केलेल्या जे काही लीडरची जे काही ॲटिट्यूड आहे त्या ॲटिट्यूडवर त्या कंपनीचं जे काही वर्कआउट आहे ते शो करतं. आणि हेच गोष्ट आज B2B बिझनेसमध्ये आपल्याला दिसतं. ह्या ठिकाणी B2B बिझनेस म्हणजेच काय की B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस मीन्स B2B म्हणजे काय, तुम्ही जे काही प्रोडक्ट डेव्हलप केलेलं आहे हे डायरेक्ट तुमचे जे काही सप्लायर्स आहेत त्यांच्या चेनमध्ये जातं. आणि B2C मीन्स तुमचं जे काही बिझनेसमध्ये डेव्हलप केलेलं प्रोडक्ट आहेत ते कस्टमर लाईनमध्ये पोचलं जातं. सो दिस इज द डिफरंट थिंग ऑन दिस बिझनेस. सो बिल्ड अ पब्लिक प्रोफाईल म्हणजेच काय की तुमचं जे काही ॲटिट्यूड आहे, तुमचं जे काही अप्रोच आहे कस्टमरच्या रिलेटेड ते पॉझिटिव्हली बदललं पाहिजे. आणि तुमचं जे काही प्रोफाईल आहे ते सुद्धा त्या ठिकाणी शो केलं पाहिजे. सपोज एनीवन कस्टमर तुमच्याकडे काहीतरी कंप्लेंट घेऊन आलेलं असेल तर त्यावेळेला त्याचं जे काही कंप्लेंट आहे अंडरस्टँडिंग करून त्याच्या कंप्लेंटनुसार त्याला सजेस्ट करणे आणि त्याचं क्लिअर करून दिले. आणि ह्या गोष्टीमुळे का त्यांच्यामध्ये जे काही कस्टमरच्यामध्ये जे काही ॲटिट्यूड निर्माण होते, जे काही थिंकिंग तुमच्याबद्दलचं निर्माण होतं हे वेगळं निर्माण होतं. आणि ते वेगळं निर्माण झाल्यामुळे तुमचं जे काही बिझनेस हे ग्रो होऊ शकतं. सी दिस इज द अनदर वन थिंग. सो नेक्स्ट वन इज अ वर्क ऑन युअर बिझनेस नॉट इन इट. ओके. सो ह्या ठिकाणी मी असं का म्हटलेलं आहे, मोस्ट स्ट्रॅटेजिकल एंटरप्रेनर्स आय नो फेल इन दिस वन एरिया मोर दॅन अदर्स. दे आर फोकसिंग ऑन द रॉंग थिंग्स. येस, वी मस्ट गेट द वर्क डन इनसाइड अवर बिझनेस अँड येस इट्स important to focusing on the details. After all, it's small connecting steps which get the climber to the top of met events, top of Mount Everest. But here the rub, if you don't focusing on the key activities which move your business forward in a strategical way, you are the dumped to a stagnate forever. Grasp the importance of these point, get clarity on what care activities you need to be a laser focusing on us the leader and visionary, and then protect your boundaries around these actions. In other words, the house better be burning down for anyone to interrupt your actions of working on your business. सपोज तुम्ही एखाद्या बिझनेसमध्ये वर्कआउट करत असाल तर मोस्ट स्ट्रॅटेजिकल एंटरप्रेनर्सला काय सांगितलं जातं की तुम्ही ज्या एरियामध्ये फोकस होऊन काम करत आहात त्या एरियामध्ये फोकसिंग करून काम करताना असताना त्याच्याच प्रोडक्टच्या रिलेटेड त्याच थिंगच्या रिलेटेड तुमचं डिस्कशन्स असलं पाहिजे. सपोज तुम्हाला जे काही तुमच्या कंपनीमध्ये काम करणारे जे काही वर्कर्स असतील त्यांच्या रिलेटेड तुम्हाला डिस्कशन करायचं असेल तर त्याच वेळेला त्याच गोष्टीवरती तुम्ही डिस्कस केलं पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही एखाद्या प्रोडक्टवरती काम करत असताना जर तुम्ही अदर देन प्रोडक्टच्या जो पार्ट आहे तो सोडून तुम्ही जे काही लेबर्सच्या रिलेटेड ऑपरेटरच्या रिलेटेड तुम्ही जर डिस्कस करत असाल, तुमचे जे काही कस्टमर्स आहेत त्यांच्याबद्दल डिस्कस करत असाल, अदरवाईज तुमचे जे काही सेलर जे काही बायर आहेत त्यांनी एनी वन पर्सन त्या जे काही प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टला तुम्ही फोकस न करता अदर प्रोडक्ट्समध्ये तुम्ही जर डिस्कस करत असाल, दिस इज नॉट गुड थिंग. म्हणजेच काय, तुम्ही वर्क ऑन युअर बिझनेस म्हणजेच काय तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही काम केलं पाहिजे आणि ते काम करत असताना त्या पर्टिक्युलरली प्रोडक्टच्या रिलेटेडच तुम्ही डिस्कस केलं पाहिजे. सपोज त्याचा प्रॉफिट असू दे, त्याचं लॉस असू दे, अदरवाईज त्याचं ॲडव्हर्टायझिंग करायचं असेल, अदरवाईज ते पब्लिकली सोशल मीडियावरती कशा रीतीने तुम्ही पब्लिश करू शकता याबद्दल तुमचं डिस्कशन्स असेल तर या पद्धतीने तुम्ही स्वतःला त्याच्यावरती फोकस करून त्या पद्धतीने तुम्ही प्लॅनिंग करून तुम्ही त्याच्यावरती काम केलं पाहिजे. ओके. सो दिस इज द मेन थिंग ऑन दॅट session. So another one, next one is find any established key relationship and networkings. ओके. ह्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, अकॉर्डिंग टू अर्न्स्ट अँड यंग मीन्स एल्डर अँड
younger you can catalyze your company's growth by building and the fostering critical relationships, but put another way, it's who you know period. Okay, yes, you need to know your staff, you need to be a stellar in your area of core competency and have deep domain expertise at what you do and the value you bring to your customers, but in the end it comes down to a connection. Perfect example is the entrepreneurs police news new house founder of extreme solutions, and she told me a story wherein as a startup she cold called a very powerful and connected sentimentally jumped on a plan and shows up on her doorstep with the with this simple speech: you need to know me. Okay, the result, we want to $25 million in a review immediately. Yes, it's who you know. ओके, सो या ठिकाणी काय एक्सप्लेन केलेलं आहे, फाइंड अँड एस्टॅब्लिश द रिलेशनशिप अँड नेटवर्किंग. म्हणजेच काय, तुम्ही सपोज तुमचा प्रोडक्ट जर एस्टॅब्लिश करत असाल तर त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करून, म्हणजेच काय, तुमचं प्रोडक्ट लॉन्च करून तिथून तुमचं जे काय रिलेशनशिप्स, म्हणजे काय तुमच्या कस्टमरच्या रिलेटेड, तुमचे जे काय सप्लायरच्या रिलेटेड जे काही नेटवर्किंग आहे, अदरवाईज तुमचे जे काय बायर असतील, सेलर असतील, जे एनी वन पर्सन इज देअर इन द सिस्टीम, एव्हरी वन हॅव अ क्वालिटी. ओके, क्वालिटी अंडरस्टँडिंग दिस थिंग्स. सो तुमचं जेवढं नेटवर्किंग स्ट्रॉंग असेल, जेवढं अंडरस्टँडिंग चांगलं असेल, तेवढंच तुम्हाला नॉलेज आणि कपॅसिटी हे इम्प्रूव्ह होत असतं आणि तेवढंच तुम्हाला अकॉर्डिंगली त्या पद्धतीनेच तुम्हाला अंडरस्टँडिंग पण क्लिअर होत असतं आणि तिथूनच तुम्ही तुमच्याबद्दलचं जे काही पॉझिटिव्ह थिंकिंग त्या पर्सनच्या रिलेटेड असेल तर त्या पद्धतीने तुमचं कस्टमर टू कस्टमर अँड बायर टू सेलर अँड आणि त्याच पद्धतीनं तुम्ही जे काही अप्रोच ठेवून, ज्या पद्धतीने तुमचा ॲटिट्यूड तुम्ही एक्सप्लेन करून तुमचं जे काही प्रोडक्ट मार्केटमध्ये उतरवता, दिस रिलेशनशिप ऑल्सो गेट मॅटर. ओके, सो नेक्स्ट वन इट इज द लास्ट वन इज इव्हॅल्युएट द फायनान्सिंग ऑप्शन्स फॉर एक्सपान्शन. ह्या ठिकाणी मी तुम्हाला थोड्याच पॉईंट्समध्ये एक्सप्लेन करू इच्छिते की ह्या फायनान्शियल इव्हॅल्युएशन काय असतं अँड एक्सप्लेनेशन्स काय असेल ह्याच्यामध्ये. तर सपोज तुमच्याजवळ एखादं ब्रँड प्रोडक्ट आहे, त्याचा जर एखाद्या प्रोडक्टची किंमत जर ₹10 असेल आणि तुम्ही त्याचं कॉस्टिंग ₹8 लावत असाल तर दिस इज युअर लॉस. ओके, सपोज कस्टमर रिक्वायरमेंटनुसार ते प्रोडक्ट तुम्हाला ₹8लाच विकावं लागत असेल, सपोज कस्टमर 8च रुपये देऊ इच्छितो, तर त्या पद्धतीने त्या प्रोडक्टचं जी काही किंमत आहे हे ₹8पेक्षाही, म्हणजेच का ₹5मध्ये तुम्ही त्या प्रोडक्ट कशा रीतीने डेव्हलप करून ते रेडी करू शकता, ह्या पद्धतीने तुम्ही फोकस होऊन काम केलं पाहिजे. आणि फोकस होऊन काम केल्यानंतरच तुम्हाला जी काय त्या प्रोडक्टमध्ये ॲज अ सपोज एखादा प्रोडक्ट तुमचा डेव्हलप झालेला आहे आणि त्याचं कॉस्टिंग 10% असेल आणि सपोज आणि तुम्ही तुमचं जे काय प्रॉफिटेबिलिटी त्याच्यामध्ये 2% असेल आणि बाकीचं 8% तुमचं जे काय मटेरियल अदरवाईज एनिथिंग बाय करून तुम्हाला ते प्रोडक्ट रेडी करायचं असेल तर त्यामध्ये जे असेल दिस इज युअर लॉस. फर्स्ट ऑफ ऑल आय वॉज टेलिंग यू दिस इज युअर लॉस. सपोज तुम्ही एखादं प्रोडक्ट डेव्हलप करत असाल, त्याचं मास प्रोडक्शन नसेल आणि सपोज तुम्हाला तो प्रोडक्ट एव्हरी मंथला फक्त 10 पीस 20 पीस जर विकायचं असतील तर त्या रेंजमध्ये तुम्ही फक्त त्याचे जे काही प्रॉफिटेबिलिटी आहे ते 4% ठेवलं पाहिजे. अँड सपोज तुमचं जे काही प्रोडक्ट एखादं मास प्रोडक्शनमध्ये, म्हणजेच काय, एका महिन्याला जर तुमचा 100 पीसेस 200, 300, 1000 पीसेस जर सेल होत असतील तर त्या प्रोडक्टसाठी तुम्ही साधारणतः 2% प्रॉफिटेबिलिटी घेऊन तुम्ही जर प्रोडक्ट ते सेल करत असाल तर दिस इज युअर प्रॉफिटेबिलिटी. सो फायनान्शियली सेटअप तुम्ही कशा रीतीने डेव्हलप केलं पाहिजे ह्याच्यावरती फोकस केलं पाहिजे. आणि या ठिकाणी मेन थिंग असं आहे की तुम्ही 5 इयर्समध्ये विदिन 5 इयर्स पॅरामीटर्समध्ये स्टेप्समध्येच तुम्ही ह्याच्यामध्ये फोकस करून स्टडी करून तुम्ही स्वतःला ग्रोअप केलं पाहिजे. म्हणजेच काय, विदिन अशा रीतीनं जे काही ग्रेट फायनान्शियल आणि ग्रेट बिझनेस पर्सनॅलिटीज त्यांचं जे काही एक्सपिरियन्सनुसार ते सांगतात की सपोज एखादं कंपनी जर सुरुवात केलेलं आहे, स्टार्टिंग केलेलं आहे आणि स्टार्टिंग केलेलं विदिन 1 to 2 इयर्समध्ये तो बिझनेस बंद होण्याचा कारण हेच असतो की त्याच्यावरती स्टडी करून त्याचे काही कंप्लेंट्स आहेत ते क्लिअर करून, प्रॉब्लेमला फेस करून, अदरवाईज एनिथिंग फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील ते क्लिअर न करता
ते त्याच पद्धतीने मूव ऑन करून काहीच न प्रॉफिट अँड लॉसमध्ये जर कंपनी जात असेल, दिस इज युअर फॉल. सो त्याच्यावरती तुम्ही फोकस करून, स्टडी करून, काम करून, चांगल्या रीतीने तुमचे जे काही नेटवर्किंग करून, हे जे काही स्टेप्स आहेत हे पूर्ण त्यांनी अंडरस्टँडिंग करून तुम्ही जर काम करत असाल तर डेफिनेटली इन 5 इयर्समध्ये तुमचं प्रोडक्ट आणि तुमचं जे काही मार्केट आहे ते रेडी होऊन जाईल. आणि इन 5 इयर्समध्ये तुम्ही जर सेटअप रेडी केला त्या पद्धतीने सेटअपली, म्हणजेच काय, इन 5 इयर्समध्ये तुमचं जे काय फोकस आहे कस्टमरच्या रिलेटेड आणि अप्रोच जे काय आहे ते चांगल्या रीतीने पॉझिटिव्हली जर तुम्ही ॲटिट्यूड ठेवून प्रत्येक कस्टमरच्या मनामध्ये तुमचं प्रोडक्ट हे त्यांच्या मनामध्ये उतरवलं तर विदिन 15 to 20 इयर्स तुम्हाला बघण्याचं गरज नाही आहे. फायनान्शियली यू आर सेटअप आणि फायनान्शियली तुम्हाला त्या पद्धतीने स्टडी करून प्रत्येक प्रोडक्टचं विदिन 5 इयर्समध्ये कशा रीतीने त्याची जी काही मार्केटिंग कॉस्ट आहे ते इम्प्रूव्ह करून आणि त्याच पद्धतीने तुझे जे काही मार्केटिंग कस्टमर रिक्वायरमेंट आहे ते जर स्टडी करून ते कशा रीतीनं इम्प्रूव्ह करता येईल याच्यावरती फोकस करून तुम्हाला स्टडी केलं पाहिजे. सो this is the last one. So next one, it is a planning of start planning for start the business. So एवढं जे काय ॲक्शन प्लॅन सांगितलेलं आहे जे काय बिझनेसचं ग्रोअप करण्यासाठी. सो मी एक या ठिकाणी एक्सप्लेनेशन करणार आहे की बिझनेस स्टार्ट कसं केलं पाहिजे. पहिला सुरुवात होतं आयडिया. कोणतंही प्रोडक्ट असू दे, कोणतंही मार्केटमध्ये तुम्ही प्रोडक्ट सेल करत असाल तर तो प्रोडक्ट पहिला आयडियातून निर्माण होत असतो. फर्स्ट ऑफ ऑल इज युअर आयडिया अँड नेक्स्ट इट इज अ स्ट्रॅटेजी. त्याच्यानंतर फंडिंग, कोण फंडिंग देणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल स्ट्रॅटेजीमध्ये काय येतं की तुम्ही स्ट्रॅटेजी प्लॅनिंग कसं केलं पाहिजे. तुमचं जे काही बिझनेस करण्यासाठी समथिंग तुम्हाला कशाचाही बिझनेस, समज तुम्हाला व्हेजिटेबल सेल करायचे आहे तर व्हेजिटेबलचा बिझनेस सुरू करायचा आहे तर व्हेजिटेबल कुणाकडनं घेणार, त्याचं कॉस्टिंग किती असेल, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस किती असतील आणि कुणाकडून घेणार आणि कशा रीतीनं कस्टमर सेल केलं पाहिजे, कुठं कुठं तुम्ही ते प्रोडक्ट सेल करणार, हे जे काही स्ट्रॅटेजिकल प्लॅन आहे हे स्ट्रॅटेजिकल प्लॅन ठेवलं पाहिजे. अँड फंडिंग म्हणजेच काय, हे जे काय बिझनेस सुरू करण्यासाठी फंडिंग कुठून येणार, बँकेतून घेणार की स्वतःचे जे काय फायनान्शियल सिच्युएशन चांगलं असेल तर स्वतःतूनच निर्माण करणार. अदर थिंग्स अँड कस्टमर कोण कोण असतील आणि एक्सपेन्सेस म्हणजेच काय किती पे करावं लागणार, मार्केट मग किती आहे, त्याला सेल्स किती असलं पाहिजे, फोरकास्टिंग समथिंग ऑर अँड एंटरप्रेनर्स. म्हणजेच काय, एंटरप्रेनर्स मीन्स बिझनेस डेव्हलप करून तुम्ही त्या पद्धतीने बिझनेस पर्सनॅलिटी कसा अप्रोच ठेवणार. दिस थिंग्स विल बी कमिंग ऑन द बिझनेस प्लॅन. सो मी बिझनेस प्लॅनविषयी जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊ इच्छित नाही बिकॉज ऑफ यू आर वेल नोन पर्सनॅलिटीज अँड तुम्हाला याबद्दल जास्त इन्फॉर्मेशन असेल की बिझनेस प्लॅन कशा रीतीने केलं पाहिजे. दिस इज अ डिफरंट थिंग. ॲक्च्युली या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की कशा रीतीनं तुमचं बिझनेस सुरू केलं पाहिजे आणि कोणते कोणते स्ट्रॅटेजिकल प्लॅन्स आहेत जिथून तुमचं जे काय बिझनेस आहे ते स्केलअप करू शकता. सो याबद्दल मी तुम्हाला भरपूर इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. सो प्लीज अंडरस्टँड अँड वर्क ऑन युअर बिझनेस. अँड लास्ट पॉईंट, इट इज अन पीपल हू चेंज द वर्ल्ड इन द बिझनेस इन एंटरप्रेनरशिप्स. सो या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये की कोणते महान व्यक्ती आहेत जे पूर्ण जगाला बदलून टाकले त्यांच्या इनोव्हेशनला. आणि त्याच्यानंतर पीपल हू चेंजेस द वर्ल्ड इन द बिझनेस. कोणते बिझनेस पर्सनॅलिटीज आहेत ज्यांनी बिझनेसच्या वरती फोकस करून काम केल्यानंतर त्यांनी पूर्ण जगाला बदलून टाकले. तर त्या पद्धतीचं जे काही इन्फॉर्मेशन डिटेल आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन देणारच आहे. सो लास्ट वन, इट इज या ठिकाणी मी एक तुम्हाला फोटोज दाखवलेले. ह्या इमेजमध्ये एक पर्सन उभा आहे आणि वेगळे डायरेक्शन्स हे या ठिकाणी नदींचे जे काय आहे ते दाखवलेले आहेत. या ठिकाणी अशा रीतीनं दाखवण्याचं कारण एकच आहे, या मोठ्या जगामध्ये जर तुम्हाला स्वतःला काही तर निर्माण करायचं असेल तर स्वतःला सक्षम बनवून तुम्ही स्वतः उभं राहिलं पाहिजे. स्वतः त्या जे काही गोल आहे अचिव्हमेंटपर्यंत पोचलं पाहिजे. प्रत्येक पाऊल हा तुमच्या यशापर्यंत पोचवत असतो आणि प्रत्येक पाऊलाच्या यशामध्ये काही ना काही शिकण्यासारखं असतं, काही ना काही अंडरस्टँडिंग करण्यासारखं असतं आणि ते अंडरस्टँडिंग करून तुम्हाला स्वतःला ग्रोअप करून ते मूव्ह ऑन कसं करता येईल आणि ते कशा रीतीनं ते प्रोडक्ट डेव्हलप करून ते सेल करून ते मार्केटमध्ये त्या कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार पोचवता येईल आणि तुमचं जे काही मार्केटमध्ये स्थान आहे ते स्थान कशा रीतीने निर्माण करता येईल याच्यावरती तुम्ही स्टडी कसं करायचं या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. सो थँक्यू अँड अशाच पद्धतीने तुम्ही आम्हाला सपोर्ट करा अँड डेफिनेटली इन फ्युचरमध्ये आपण काहीतरी चांगलं काम करू अँड डेफिनेटली तुम्ही ग्रो कराल अशी माझे चांगले विचार आहेत. सो थँक्यू सो मच. वेलकम.